नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं ग्रुप स्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर आपण काल सुरुवात केलेली होती प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरला, नफा आणि तोटा। तर नफा आणि तोटा या चॅप्टरमध्ये मी पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो, खरेदी किंमत कॉन्सेप्ट काय, विक्री किंमत, नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, शेकडा नफा काय असतो, शेकडा तोटा काय असतो, शेकडा सूट काय असते, एकूण व्यवहारामधील एकत्रित नफा किंवा तोटा काय असतो, भागीदारीने नफ्याचे वाटप कोणत्या पद्धतीने केले जाते, चुकीचे वजन घेतलेले असताना शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काय होतो, आणि सूट काय असते, शेकडा सूट काय असते, या सर्व संकल्पनांच्या संदर्भात अध्ययन करत करत आपण या ठिकाणी प्रश्नांचा सराव या चॅप्टरमध्ये करणार आहोत। आणि हा आहे या ठिकाणी भाग नंबर 2। थंबनेल तोच आहे, पार्ट 1 आहे। या ठिकाणी आपले कालचे शिकवायचे काही स्लाइड्स राहिले होते, त्याच्यामुळे हेच थंबनेल या ठिकाणी यूज केलेलं आहे। तर डोंट वरी, हा पार्ट 2 असणार आहे। आणि या पार्ट 2 मध्ये आपल्याला आपण काल जे काही मेथड शिकलेले होते तर त्यांच्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्यांचा सर्व या ठिकाणी करायचा आहे। काल आपण बघितलं होतं एक क्वेश्चन, तर त्या क्वेश्चन मध्ये आपण कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो याच्यावरती फोकस केलेलं होतं। क्वेश्चन काय होता की खरेदी किंमत 1500 रुपये आहे, शेकडा नफा 10% असेल तर विक्री किंमत बरोबर किती, हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत होतो। बरेच मेथड्स त्या ठिकाणी आपण बघितले होते। आज आपण त्याच्या पुढील काही मेथड आहेत जे की काल घेतले नव्हते, त्या मेथडचा सुद्धा या ठिकाणी काय करणार उपयोग करणार आहोत। चलो, तर काल मेथड झालेले होते, तर पुढची मेथड आहे या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे। खरेदी किंमत आपल्याला दिलेली होती 1500 रुपये, आणि छोट्या छोट्या बारीक बारीक कॉन्सेप्टला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। एक्झाम्पल व्यवस्थित समजून घेतला तर कॉन्सेप्ट लक्षात ठेवायला अवघड जाणार नाही या ठिकाणी। आणि शेकडा नफा आपल्याला सांगितला होता, याच्यावरचा किती, शेकडा नफा सांगितला होता किती, 10%। पर्सेंटेज चॅप्टर झालेला आहे। जर पर्सेंटेज चॅप्टर मध्ये ना कुणाला काही अडचण असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, यूट्यूब वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्च करायचं आहे पर्सेंटेज बाय अविनाश गुरव सर, नाव या ठिकाणी याच्यासाठी यूज केलंय की याची एक स्पेशल आयडेंटिटी आपली तिथं तयार होते, आणि सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी इझिली अवेलेबल होऊन जातात। 17 व्हिडिओचा या ठिकाणी प्लेलिस्ट आहे पर्सेंटेजचा, टक्केवारीचा, त्या ठिकाणी संपूर्ण अध्ययन पर्सेंटेजच्या बाबतीत तुमचं होईल। ओके, चलो, तर आज आपल्याला काय बघायचं या ठिकाणी की खरेदी किंमत 1500 रुपये असताना, खरेदी किंमत 1500 रुपये असताना आणि शेकडा नफा जर 10% काढायचा असेल, तर शेकडा नफा जर 10% असेल त्याच्यावरचा, तर विक्री किंमत काय हे काढायचं असेल तर मग कोणत्या पद्धती आपण उपयोगात आणू शकतो। या ठिकाणी शेकडा नफा 10% म्हणजे किती असतं, 10% म्हणजे असतं 10 भागिले काय 100, 10 भागिले काय असतं 100। एखाद्या किमतीवरती 10% नफा झालाय तर नफा नेहमी कशावरती, कशाच्या वरती डिपेंड असतो, तो अवलंबून असतो कशाच्या वरती, खरेदी किमतीच्या वरती। तोटा नेहमी कशावरती अवलंबून असतो, तोटा नेहमी अवलंबून असतो खरेदी किमतीच्या वरती। जोपर्यंत खरेदी किंमत सांगितली जात नाही तोपर्यंत आपल्याला नफा तोटा सांगता येत नाही, शेकडा नफा आणि शेकडा तोटा सुद्धा सांगता येत नाही। 10%चा अर्थ जर 10 भागिले 100 आहे, हा पर्सेंटेज मधला कॉन्सेप्ट आहे, तर याचाच अर्थ हे काय आहे, 1/10 आहे। 1/10 असताना मी याला काय म्हणू शकतो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, व्यवस्थित आहे ना, फोकस करून आहे ना या ठिकाणी लक्षात घ्या। 10 रुपये बघा किती टक्के नफा होता, 10% नफा होता। 10% नफा म्हणजे 10 भागिले 100, म्हणजेच त्याचं संक्षिप्त रूप काय असतं, 1/10 असतं। 10/100 ला घेऊन सुद्धा सॉल्व्ह करू शकतो। याचं संक्षिप्त रूप घेतलं तर कॅल्क्युलेशन कमी होतात, या ठिकाणी जास्त काटछाट करावी लागत नाही, इझिली आन्सर येतं। 1/10 मध्ये छेदामध्ये जे आहे ते काय आहे, खरेदी किंमत, आणि त्याच्यावरती झालेला नफा कुठे आहे, अंशामध्ये, कारण नफा नेहमी कशावरती अवलंबून असतो, खरेदी किमतीवरती अवलंबून असतो। म्हणून या ठिकाणी नफा बरोबर किती आहे, सपोज करा 1 रुपये आहे, तर खरेदी किंमत, नफा अवलंबून आहे खरेदी किमतीवरती, तर खरेदी किंमत खाली दिलेली किती, 10 रुपये। मला सांगा एखादी वस्तू 10 रुपयाला आणलात तुम्ही आणि नफा किती रुपये कमावलाय त्याच्यावरती, 1 रुपये कमावलाय। विक्री किंमत किती हे सांगायला अडचण आहे का कुणाला, नाही, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती रुपये असते, 11 रुपये असते। एवढं सिंपल आहे। तर गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टर प्रमाणे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत दिली किती, 1500 रुपये, मात्र आपण 10% नुसार खरेदी किंमत किती काढली होती, 10, तर 10x ची किंमत किती आहे, 1500 रुपये। तर 11x आपल्याला विक्री किंमत काढा म्हणलं होतं ना, तर 11x ची किंमत किती होईल,
आता 11x ची किंमत किती, तर या ठिकाणी काय करू, अगोदर x ची किंमत काढू. x ची किंमत किती येते, 150 येते. 10x बरोबर 1500 असेल तर x बरोबर 150. तर 11x बरोबर एका गुणोत्तराची किंमत काय आल्याच्या नंतर आपण बाकी सर्व गुणोत्तराची किंमत काढू शकतो. 150 गुणिले 11 तर किती येईल, 1650 हे उत्तर येतं. ओके, तर ही एक मेथड झाली. त्याच्यानंतर आणखीन एक मेथड होती कोणती, तर खरेदी किंमत जी दिलेली असते, खरेदी किंमत दिलेली किती होती आपल्याला, खरेदी किंमत दिली होती, सपोज करा नफा किती आहे आपला, नफा बरोबर आहे 10%. किती आहे, 10%. 10% म्हणजे किती आहे, 10/100. ओके, ज्यांना या ठिकाणी समजेल त्यांनी डायरेक्ट 1/10 लिहिलं तरी हरकत नाही. तर 1/10 तर विक्री किंमत या ठिकाणी काय, खरेदी किंमत किती रुपये झाली, खरेदी किंमत रुपये झाली 10 रुपये. त्याच्यानंतर नफा किती झाला, 1 रुपये. तर विक्री किंमत किती झाली, विक्री किंमत झाली 11 रुपये. तर हे जे खरेदी किंमत दिलेलं आहे, या खरेदी किंमतीला आपण 11/10 ने भाग दिल्याच्या नंतर या ठिकाणी इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. आणि 150 गुणिले 11 बरोबर परत एकदा उत्तर काय येतं, 1650 रुपये. या वेगळ्या पद्धतीने ना आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. चलो ओके, इथपर्यंत कुठली अडचण आहे, कुठली या ठिकाणी ना तक्रार जर असेल तर कमेंट सेक्शनमध्ये काय करायचं आहे, सांगायचं आहे त्या ठिकाणी. चलो, तर त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन बघायचा होता, खरेदी किंमत बरोबर 1600 असेल आणि शेकडा तोटा किती असेल, 20% असेल तर खरेदी किंमत किती. सॉरी, हा क्वेश्चन चेंज करायला पाहिजे होता आपण. या ठिकाणी विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत बरोबर किती, 1600 असेल, शेकडा तोटा 20% असेल. तर या ठिकाणी विक्री किंमत विचारलेलं, बरं हे काय, विक्री किंमत किती असं विचारलेलं आहे. खरेदी किंमत कॉस्ट प्राइस आपल्याला दिलेली आहे. खरेदी किंमत किती दिलेली आहे, खरेदी किंमत बरोबर कुठलेही जेवढे मेथड आतापर्यंत आपण बघितले त्यापैकी कुठलाही एक मेथड यूज करून क्वेश्चन इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. शेकडा तोटा किती दिलेला आहे, शेकडा तोटा आपल्याला दिलेला आहे, शेकडा तोटा किती दिलेला आहे आपल्याला, या ठिकाणी 20% दिलेला आहे. 20%चा अर्थ काय असतो अपूर्णांकामध्ये, 20 काय असतं, 100 असतं. 20/100चा अर्थ काय, तर 0 0 कॅन्सल, 2 2 5 10 म्हणजेच किती झालं, 1/5 झालं. आता या 1/5 मध्ये हा आहे नफा आणि हे 5 सॉरी हा 1 रुपये काय आहे तोटा आणि 5 रुपये काय त्याची खरेदी किंमत. 5 रुपये काय आहे त्याची खरेदी किंमत. खरेदी किंमतीवरती नेहमी तोटा अवलंबून असतो आणि तोटा किती रुपयाचा आहे, 1 रुपयाचा आहे या ठिकाणी. तर आपल्याला काय विचारले, विक्री किंमत किती असं विचारलेलं होतं. खरेदी किंमत 1600 रुपये आहे, तर विक्री किंमत किती असं विचारलं होतं. जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत 5 रुपये आणि 1 रुपये तोटा असेल तर विक्री किंमत किती असते, 4 रुपये असते. किती, 4 रुपये. तर 1600ला सरळ सरळ कशाने गुणायचं आहे, 4/5 ने गुणायचं आहे. हा गुणाकार केल्याच्या नंतर इझिली आपला आन्सर येऊन जाईल. तर 5 1 5, 5 3 15, राहिलं किती या ठिकाणी 1, 5 2 10, किती आलं हे 320 गुणिले 4 सॉरी गुणाकार करा, 4 2 8, 4 3 12 आणि त्याच्यावरती 0. या ठिकाणी किती आलं, सॉरी 1 मिनिट, 1280. राईट, 1280 हे काय आहे आपलं फायनल आन्सर आहे. इझिली या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्हाला मेथड नाही आवडली तर दुसऱ्या मेथडचा यूज करू शकतो. काय मेथड असेल, खरेदी किंमत किती दिली आपल्याला 1600 रुपये, शेकडा तोटा बरोबर 20% दिलेलं आहे, तर विक्री किंमत बरोबर काढा असं म्हणलं. एखाद्या वस्तूची किंमत मूळ किंमत 1600 रुपये होती आणि त्याच्यावरती तोटा किती झालेला आहे आपल्याला 20% तोटा. बघा कोणत्या कोणत्या पद्धतीने काढू शकतो. एक तर या ठिकाणी विक्री किंमत काढत असताना खरेदी किंमत जी दिलेली आहे, खरेदी किंमत दिलेली किती 1600 रुपये. खरेदी किंमतीमधून आपण 1600चे 20% काय करायचे, मायनस करायचे. सरळ सरळ काय करायचे, मायनस करायचे, तरच विक्री किंमत निघेल. तोटा झालाय तर मायनस करायचा आहे आणि प्रॉफिट झालाय तर प्लस करायचं आहे. 1600 रुपयेचं 10% किती होतं 160 आणि 20% किती होतं 320. तर हे 1600 रुपये खरेदी किंमत आहे. यातून झालेला तोटा किती टक्के होता 20% होता आणि 1600चं 20% किती होतं 320. हे 320 यातून मायनस केल्याच्या नंतर 10 मधून या ठिकाणी 0 मधून 0 गेलं, 10 मधून 2 गेले, किती राहिले 8 राहिलं, हातचाला 1, 6 मधून किती गेले 4 गेले, 2 राहिले आणि हा 1 जशास तसं 1280. एक्झॅक्टली जे उत्तर आपण काढलं होतं तेच उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. ही एक मेथड आहे. आणखीन एक मेथड आहे विक्री किंमत काढण्याची. मात्र स्टेप बाय स्टेप जाऊ आपण, एक एक गोष्ट या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगेन मी. फोकस करत चला. पेन आणि वही तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे. नोट्स या पद्धतीने बनवायचे की जवळपास आहे ना 4-5 वर्षाच्या नंतर सिलेक्शन झाल्याच्या नंतर सुद्धा आहे ना कोणी तुमची वही हातात घेईल.
तर आहे ना त्याचं संपूर्ण अध्ययन, संपूर्ण अभ्यास त्याच्यातून झाला पाहिजे. एवढ्या सुंदर पद्धतीने नोट्स असायला पाहिजे. आणि हे सगळे नोट्स काढल्याच्यानंतर कुठलंही पुस्तक हातात धरायची वेळ येणार नाही. वेळ येईलच कशासाठी? फक्त प्रश्न घेण्यासाठी. पुस्तकातले प्रश्न घ्यायचे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नोट्स तुमच्याजवळ अवेलेबल असतील त्यावेळेस. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. विक्री किंमत बरोबर किती दिली? 1200 रुपये दिलेला. नफा किती दिलाय आपल्याला? 20%. आणि आता खरेदी किंमत बरोबर काढा असं सांगितलेलं आहे. या क्वेश्चनला कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो? एक मेथड आहे, ज्या मेथडला व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्या मेथडचा यूज करायचा आहे. बट त्याच्या व्यतिरिक्त जे सिंपल मेथड आतापर्यंत बघितले त्या मेथडने आहे ना या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तर मला सांगा विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत दिलेला आहे बघा. मी या ठिकाणी विक्री किंमत असं या ठिकाणी ना संबोधन करतोय, असं म्हणतोय या ठिकाणी. मात्र ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस व्यवहार समजायला पाहिजे. एक वस्तू आहे जी की किती रुपयाला विकली आहे दुकानदारनी? 1200 रुपयाला. 1200 रुपयाला ज्यावेळेस विकतो त्यावेळेस त्याला नफा किती झालाय? 20% झालाय. म्हणजे ती वस्तू 1200 पेक्षा म्हणजे कमी दराची होती. नफा कमवला याचा अर्थ. तर आपल्याला काय करायचे? खरेदी किंमत काढायची. हे सगळ्या गोष्टी आहे ना माइंड मध्ये प्रिंट व्हायला पाहिजे. असे ज्यावेळेस क्वेश्चन आपण वाचत असतो त्यावेळेस शाब्दिक गणित घेतलं नाही, फक्त फिगर्स घेतलेत आपण, नंबर्स घेतलेत. फक्त या ठिकाणी मेथड बघतोय की कोणत्या मेथडने सॉल्व्ह केलं जाऊ शकतं. नफा किती झालेला आहे इथं? नफा बरोबर झालेला आहे किती? 20%. ओके, मग अशी आपण बघितलं होतं नफा म्हणजे 20% म्हणजे किती असतं? 1/5 असतं. आता या 1/5 मध्ये खरेदी किंमत जी आहे किती आहे? 5 रुपये आहे. खरेदी किंमत किती आहे? 5 आहे. नफा किती झालाय? नफा याच्यावरती 1 रुपये झालाय. तर विक्री किंमत किती असेल? विक्री किंमत किती असेल? 6 रुपये. 5 रुपयाची वस्तू आहे, खरेदी 5 रुपये आहे आणि 1 रुपये नफा कमवलाय, तर त्या वस्तूची विक्री किती झाली? 6 रुपये झाली. तर गुणोत्तरामध्ये मांडत असताना या ठिकाणी गुणोत्तर हे एक प्रभावी साधन आहे या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. तर या ठिकाणी बघा आपल्याला विक्री किंमत स्पष्टपणे दिलेली किती रुपये येते? 1200 रुपये. तर 6x किंमत 1200 रुपये आहे. आपण जे गुणोत्तर काढले, जर विक्री किंमत 6x असेल तर नफा 1x आहे आणि खरेदी किंमत बरोबर किती आहे? 5x आहे. तर अशा वेळेस 6x बरोबर आपण काय केलं? 1200. x ची किंमत काढू. x बरोबर 6 × 6 sin 2 12. किती रुपये आलं? 200 रुपये आलं. ओके, तर आपल्याला काय काढायचं आहे? खरेदी किंमत काढा. म्हणजे खरेदी किंमत किती आहे? 5x. तर 5x बरोबर 5 गुणिले x ची किंमत बरोबर किती झालं? 5 × 2 = 10. 1000 रुपये झाले. किती रुपये झाले? 1000. तर यालाच काय म्हणायचं? हीच काय आहे? खरेदी किंमत. ओके, याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून आपण गुणोत्तराचा वापर करत या ठिकाणी ना क्वेश्चनचा आन्सर काढू शकतो. आणि गुणोत्तर चॅप्टर ऑलरेडी झालेलं आहे आणि गुणोत्तर चॅप्टरचं अध्ययन व्यवस्थित करायचं असेल तुम्हाला तर युट्यूबवरती जायचं आहे. त्या ठिकाणी टाईप करायचं आहे रेशो अँड प्रपोर्शन किंवा रेशो प्रपोर्शन अँड मिक्सचर बाय अविनाश गुरव सर. इझिली सर्व व्हिडिओ 17 व्हिडिओ त्या ठिकाणी अवेलेबल होतील. ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये ना क्लिअर होऊन जाईल. हे समजतंय तर ते समजायला जास्त अवघड नाहीये. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मॅथमॅटिक्स जर एक झाड असेल तर हे रेशो आणि पर्सेंटेज हे त्याचे 2 ब्रँचेस आहेत आणि बाकीचे इतर सर्व चॅप्टर्स या ब्रँचेसला कनेक्टेड आहेत. जोपर्यंत या 2 चॅप्टरवरती यांना कमांड येत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी आहे ना मॅथमॅटिक्स नेहमी चॅलेंजिंग असेल. ओके, जर हे 2 चॅप्टर क्लिअर होतात, हे तुम्हाला समजतं, मॅथमॅटिक्स मधल्या प्रत्येक गोष्टी या ठिकाणी तुम्हाला समजतात. कुणी कुठल्याही न्यूनगंडामध्ये राहायचं नाही किंवा लो कॉन्फिडन्स मध्ये राहायचं नाही. कॉन्फिडन्स हाय ठेवायचा आणि कॉन्सेप्ट क्लिअर होतील तर कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक हाय होईल. तर चेक करायचं असेल तर काय करायचं आहे? खरेदी किंमत किती आहे? 1000 रुपये. नफा किती झालाय? 20%. 1000चं 10% किती असतं? 100 रुपये असतं. 1000चं 10% किती? 100 रुपये. 20% किती? 200 रुपये. 20% नफा झालाय म्हणजेच 1000 रुपयाची वस्तू कितीला विकली जाईल? 1200. क्रॉस चेक केलं, उत्तर बरोबर आहे आपलं. क्लिअर आहे? इथपर्यंत कुठल्या विद्यार्थ्याला कुठलाही डाऊट आहे का? आणि असेल तर त्याच एक्झॅक्ट टायमिंगला आहे ना व्हिडिओ पॉज करा, कमेंट सेक्शन मध्ये जाऊन आहे ना कमेंट करा. पुढच्या लेक्चरमध्ये आहे ना आपण त्याचं या ठिकाणी व्यवस्थित आहे ना समावेश करेन मी. जो काही प्रॉब्लेम असेल तुमचा, जो काही अडचण असेल त्याची. खरेदी किंमत किती आहे? 1500 रुपये आहे. ती वस्तू ज्याची खरेदी किंमत किती आहे? 1500 रुपये आहे. व्यवहार व्यवस्थित लक्षात घ्या. ती वस्तू आधी ए ने बी ला 10% नफ्याने विकली व नंतर बी ने सी ला 20% नफ्याने विकली. तर अंतिमतः विक्री किंमत किती? शेवटी त्याची विक्री किंमत किती होती? बघा हे कसं होतं? हे असं होतं. एक वस्तू आहे, त्या वस्तूची किंमत किती आहे? 1500 रुपये. 1500 रुपयाला वस्तू होती. तर ए ने कुणाला विकली? बी ला विकली. ओके, या ठिकाणी बी व्यक्ती आहे, या ठिकाणी ए व्यक्ती आहे.
या ए व्यक्तीने बी या व्यक्तीला विकली आणि किती टक्के नफ्याने विकली? 10% नफ्याने विकली. ओके, तर बी ला काही किमतीला ही वस्तू पडली असेल. बी ने परत ती वस्तू काय केली? बी ने परत ती वस्तू काय केली? सी ला विकली. किती टक्के नफ्याने? 20% नफ्याने विकली. जर स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सॉल्व्ह करायचं म्हणलं तर आहे ना 2 वेळेस पर्सेंटेज लागू करून क्वेश्चन सॉल्व्ह होतो. जसं की सिम्पली आहे ना सगळ्यांच्या माइंडमध्ये येत असेल 1500 चे 10% जर आपण काढले किती येतात? याला सॉल्व्ह करायची आवश्यकता नाही, हे 150 असतं. कसं असतं? पर्सेंटेज चॅप्टरमध्ये जाऊन बघा. आता परत इथं आहे ना त्याच्यावरती वेळ घालवण्यात अर्थ नाही. तर 1500 रुपयावरती 10% नफा कमवला म्हणजे ए ने बी ला किती रुपयाला वस्तू विकली? 1500 आणि 150 1600 किती झाले? 50. बी ला ती वस्तू पडली कितीला? पडली म्हणजे खाली पडली नाही, तर ती कोणत्या रेटला पडली? 1650 ला. तर बी ने काय केलं? ही वस्तू 20% नफ्याने विकली. आता त्याला ज्या किमतीत भेटले त्याच्यावरती 20% कमवले बीने. तर 1650 रुपयाचं 20% किती असतं? 1650 10% असतं 165 रुपये आणि 20% असतं 165 रुपये. तर 200 330 165 200 330 या ठिकाणी किती झालं? 330 रुपये. ओके, चलो. तर अंतिमतः त्या वस्तूची आहे ना विक्री किंमत काय झाली? तर हे 1650 वरती 20% प्रॉफिट जोडलं, हे 330 झाले. या ठिकाणी 0 5 आणि 3 8 6 आणि 3 9 1980 रुपये ही त्याची विक्री किंमत झाली. काय झाली? 1980 त्याची विक्री किंमत झाली. या मेथडला सध्या साईडला ठेवा. ओके, इकडे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. चल बघा, एक गोष्ट आहे, प्रॉफिट अँड लॉस मध्ये व्यवहार करत असताना नेहमी खरेदी किंमत हे सर्व गोष्टी डिसाईड करत असतात. नफा झालाय की नाही हे कोण ठरवतं? खरेदी किंमत ठरवते. तोटा झालाय की नाही हे कोण ठरवतं? खरेदी किंमत ठरवतं. शेकडा नफा किती झालाय, शेकडा तोटा किती झालाय, सूट वगैरे किती दिले, या सगळ्या गोष्टी डिपेंड कशावरती असतात? खरेदी किमतीवरती. म्हणून खरेदी किमतीला या ठिकाणी प्रमाण मानलेलं आहे, त्याला मानलेलं आहे आपण 100. जर तोटा झालेला असेल, जर एखाद्या वस्तूवरती आहे ना 10% तोटा झाला तर ती वस्तू 90%ला विकली गेली. एखाद्या वस्तूवरती 10% नफा झाला तर ती वस्तू 110% किंवा 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला विकली गेली. हे कंपॅरिझन कुणाच्या तुलनेत करतो आपण? खरेदी किमतीच्या तुलनेत करतो. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? ए ने वस्तू 1500 रुपयाची 10% नफ्याने विकली तर त्याची विक्री किंमत किती झाली? 110 रुपये. किती झाली? 110 रुपये. आणि बी ने परत ती कितीला विकली? 20% नफ्याने विकली तर त्याची विक्री किंमत किती झाली? 120 रुपये. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करता येईल? 1500 रुपये जे आहेत, 1500 रुपये जे आहेत, 1500 रुपयाचं 110% ही खरेदी किंमत कोणाची आहे? ए ची. आणि हे 120% म्हणजेच 120 भागिले 100. याचं सोल्युशन काढलं तर सिम्पली क्वेश्चन सॉल्व्ह होतो. 0 आणि 0 कॅन्सल या 0 सोबत. ओके, हे 2 0 कॅन्सल या 2 0 सोबत. तर राहिलं काय काय? 15 गुणिले 11 गुणिले 12 या ठिकाणी. तर हा गुणाकार करा. 15 1 ओके, 11 5 55 ला 5. ओके, हातचा आला 5. 11 1 11 11 आणि 5 16. 100 किती आलं? 65. 165 गुणिले 12 करू. 12 पंचे 60 ला 0, हातचा आले 6. 12 संग 72 आणि 6 78 ला 8, हातचा आले 7. 12 1 12 12 आणि 7 या ठिकाणी 19. आन्सर किती आलं? 1980. जे उत्तर आपण या ठिकाणी काढलं होतं 2 स्टेपमध्ये, तेच उत्तर एका सिंगल स्टेपमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने मांडून आपण काढलेलं आहे. ओके, चला. याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक मेथड आहे हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह होईल बघा. मी या ठिकाणी डिटेल्स लिहून घेतो परत एकदा. आपल्याला काय काय दिलेलं होतं या ठिकाणी? खरेदी किंमत. ओके, आपल्याला दिलं होतं खरेदी किंमत. खरेदी किंमत किती होती? 1500 रुपये दिलं होतं. त्याच्यावरती ए ने किती टक्के नफा घेऊन विकलं? 10% नफा घेऊन विकलं. आणि बी ने त्याच्यावरती 20% नफा घेऊन कुणाला विकलं? सी ला विकलं. तर अंतिमतः त्या वस्तूची विक्री किंमत किती असं म्हणलेलं आहे. चला, 10% म्हणजे काय असतं या ठिकाणी? 1/10 असतं. आणि 20% म्हणजे काय असतं? 1/5 असतं. चला, ए ने 10% नफा कमवलाय म्हणजेच 10 रुपयाच्या वस्तूवरती 1 रुपये कमवलाय. याचा अर्थ
त्यानं 11 रुपयाला वस्तू विकली. किती रुपयाला? 11 रुपयाला. किती रुपयाची? 10 रुपयाची. खरेदी किंमत 10 रुपये होती आणि विकलं कितीला? 11. नफा म्हणत नाही आता. आता मी काय लिहिलं या ठिकाणी? विक्री केलेली किंमत. बी ने काय केलं? बी ला वस्तू भेटली होती 5 रुपयाला, त्याने नफा किती रुपये कमवला? 1 रुपये कमवला. याचा अर्थ त्यानं विकलं किती रुपयाला? 6 रुपयाला. किती रुपयाची वस्तू? 5 रुपयाची वस्तू. क्लिअर आहे? तर या ठिकाणी मी काय लिहितो? खरेदी किंमत आणि विक्री किंमत. ओके, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. चलो, या पद्धतीने ना ज्यावेळेस सायकलमध्ये एखादी क्वेश्चन म्हणजे एखादी वस्तू विकली जाते त्यावेळेस त्याचं आन्सर कोणत्या पद्धतीने काढलं जातं. चला, सुरुवातीला मला सांगा खरेदी किंमत किती होती या ठिकाणी? खरेदी किंमत ज्यावेळेस किती होती? 10 रुपये होती. तर विक्री किंमत किती होती? 11 रुपये या ठिकाणी दिले. आणि ज्यावेळेस नंतर खरेदी किंमत किती होती? 5 रुपये. किती होती? 5 रुपये. आणि वस्तू विकली किती रुपयाला विकली गेली? 6 रुपयाला. ओके, चलो, तर काय करायचं? यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 10 50. ओके, 11 संग 66. मला सांगा गुणोत्तर काय आलं? 50 66 आलेलं आहे. ओके, हेच ठेवायचं, याचा संक्षिप्त रूप द्यायची आवश्यकता नाही. व खरेदी किंमत किती आहे? 50 आणि विक्री किंमत किती आहे? 66. हे गुणोत्तर आहेत. तर 50x बरोबर 50x बरोबर खरेदी किंमत किती आहे? 1500 रुपये. किती? 1500 रुपये. तर 0 आणि 0 कॅन्सल. 5 1 5, 5 3 15. तर x बरोबर आहे ना, सगळेजण सांगतील किती आली व्हॅल्यू? 30. सर खरेदी किंमत x ची व्हॅल्यू किती आहे? 30 आहे. खरेदी किंमत किती होती? 1500, जे की 50x होतं. विक्री किंमत किती आहे? 66x. विक्री किंमत किती आहे? 66x. तर काय करा? 66 गुणिले 30 करा. 3 संग 18 ला 8 हात चाले. 3 संग 18 आणि 1 19 आणि हा राहिलेला 0. किती आलं आन्सर? 1980. अशा मेथडने ना क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. कुठलीही एक मेथड, त्या मेथडवरती आपली कमांड असायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पर्सेंटेजचे आहे ना व्हॅल्यूज काढण्याचे खूप सारे आहे ना रस्ते आहेत, खूप सारे मार्ग आहेत, खूप सारे ट्रिक आहेत, खूप सारे कॉन्सेप्ट आहेत. तर तुम्ही डिसाईड करत असताना कुठलीही एक मेथड, ज्याला मी काय म्हणेल वैश्विक पद्धत, युनिव्हर्सल मेथड, जी संपूर्ण पर्सेंटेज चॅप्टरमध्ये आहे ना तुमचा हात कधीही सोडणार नाही, अशा एका मेथडला सोबत घेऊन आपल्याला काय करायचं? पुढे जायचं आहे, ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चनला सुरुवात होईल त्यावेळेस. ओके, चलो, इथंपर्यंत अडचण आहे कुणाला? नसेल. चला, तर अशा पद्धतीने आपण काय करतोय? आजच्या फर्स्ट क्वेश्चनला या ठिकाणी सुरुवात करतोय. 30 सेकंदाचा ब्रेक द्या, थोडंसं पाणी पिऊन घेतो मी, मग आपण सुरुवात करू लगेचच. क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये आणि विचार करा की प्रश्न सॉल्व्ह करता येईल का. चला, क्वेश्चन काय दिलेला आहे? विजयने 1200 रुपयांना खरेदी केलेली सायकल जर 960 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती झाला? ओके, तर या प्रश्नाला सुरुवात करण्याच्या अगोदर काही तथ्य मी या ठिकाणी क्लिअर करायचा प्रयत्न करतो. ओके, बघ, बऱ्याच क्वेश्चनमध्ये जिथं जिथं आहे ना ट्रिमेंडस चेंज होईल क्वेश्चनच्या टाईपमध्ये, प्रश्नाच्या प्रकारामध्ये, त्या वेळेस ज्या आहे ना काय म्हणतो बेसिक गोष्टींची तुम्हाला आवश्यकता असेल अंडरस्टँडिंगची, तिथं आपण वेळ खर्च करणार आहोत आणि मग त्याच्या पुढे जाणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या टाईपचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणि ते जे कॉन्सेप्ट आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करत असेल? मदत करत राहील. चलो, विजयने किती रुपयाला? 1200 रुपयाला खरेदी केलेली सायकल जर 960 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती? आता या क्वेश्चनला आहे ना सॉल्व्ह करायची आहे ना पद्धत काय काय असते? विद्यार्थी काय करतात? खरेदी केले कितीला? 1200 रुपयाला आणि विकले कितीला? 960 रुपयाला. तर आपण लिहितो खरेदी किंमत बरोबर किती आहे? 1200 रुपये आहे. विक्री किंमत किती आहे? 960 रुपये आहे. ओके, तर या व्यवहारामध्ये त्याला काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. सरळ काय झालंय? तोटा. ओके, हे व्यवहार बघितल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं तोटा झालेला असेल तर आपण काय करतो? खरेदी किंमत जास्त आहे तर खरेदी किमतीमधून आपण वजा करतो काय? विक्री किंमत. आणि हे खूप महत्वाचे फॉर्म्युले आहेत बरं. हे फॉर्म्युला म्हणणार नाही, याला कॉन्सेप्ट म्हणेन. ओके, तोटा जर काढायचा असेल तर नेहमी आपण जेवढ्याला खरेदी केलं होतं त्यातून आपण ज्या स्वस्त दरामध्ये विकलं होतं ती किंमत मायनस करायची असते सरळ. तर 1200 मधून आपण काय केले? 960 रुपये मायनस केले. वरचे 40,000 होतात. ओके, आणि 200, तर किती राहतात? 240 रुपयाचा काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. किती रुपयाचा? 240 रुपयाचा या ठिकाणी तोटा झालेला आहे. तर लक्षात, आता आपल्याला हा तोटा खरेदी किमतीच्या किती टक्के हे काढायचं आहे.
1200चं 10%, 120 आणि 20% 240 असतं. हे पर्सेंटेजचे विद्यार्थी आहे ना चुटकी सरशी सांगतील. ज्यांचं पर्सेंटेज कंप्लीट झालेलं आहे ते विद्यार्थी, ज्यांनी केलेलं नाही ते कॅल्क्युलेशन करत बसतील. ओके, हे का बरं सांगतोय, कारण त्या चॅप्टरचं महत्त्व आहे. म्हणून आहे ना महिनाभरा अगोदर आपण पर्सेंटेजची सुरुवातच याच्यासाठी केली होती की या चॅप्टरमध्ये येऊन आपल्याला इझी गोईंग मध्ये ना कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. ओके, त्यालाच कॅल्क्युलेशन स्किल असं म्हणतो. ओके, तोटा किती आहे 240 रुपयांचा. तर शेकडा तोटा बरोबर फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. शेकडा तोटा बरोबर, तोटा हा डिपेंड असतो नेहमी कशावरती, खरेदी किमतीवरती. म्हणून झालेला तोटा 240 रुपये, त्या वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये गुणिले 100 पर्सेंटेज करण्यासाठी 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 12 1 12, 12 2 24, राहिलं किती 20%. शेकडा तोटा किती आला 20%. शेकडा तोटा किती आला 20%. तर या ठिकाणी ऑप्शन डी हे याचं आन्सर आहे. मी जी गोष्ट सांगणार आहे ती काय, हे सगळे कॅल्क्युलेशन करणं आवश्यक होतं का, नाही. ओके, म्हणजे एकदम मॅन्डेटरी नाहीये, खूप आवश्यकता आहे. हे आपण लिहिल्याशिवाय, तोटा किती झालाय हे ऍक्च्युअलमध्ये काढल्याशिवाय क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही असं आपण म्हणू शकत नाही. तर या ठिकाणी 1 मिनिट, चल आता समजून घ्या याच क्वेश्चनला आहे ना कोणत्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. या ठिकाणी चल इथेच आपण सॉल्व्ह करू. कसं सॉल्व्ह करताय लक्षात घ्या. समजा ही संख्या रेषा असते. ओके, संख्या रेषेच्या आहे ना बेसिक गोष्टी सांगतो. सेंटरला काय असतं 0. ओके, आणि आपण जसं जसं उजवीकडे जाणार तस तसं आहे ना संख्येची किंमत काय होत जाते, वाढत जाते संख्या रेषेवरती. ओके, आणि इकडं संख्या लहान असतात, -1 -2 या पद्धतीने. हे बेसिक माहिती आहे सगळ्यांना. व्यवहारामध्ये काय करायचं माहिती आहे, व्यवहारामध्ये आहे ना नफा अवलंबून आहे खरेदी किमतीवरती, तोटा अवलंबून आहे खरेदी किमतीवरती. तर इथं सुद्धा एक इमॅजिनरी नंबर लाईन आहे असं ॲज्युम करा. ओके, चल तर मी काय सांगतो या ठिकाणी, ही आहे काय आपली खरेदी किंमत. आपण वस्तू या ठिकाणी ना विकत आणली, किती रुपयाला 200 रुपयाला विकत आणली. किती रुपयाला आणली 200 रुपयाला विकत आणली. तर 200 घेण्यापेक्षा आहे ना आपण सरळ 100च घेऊ. 100 जास्त रिलेटेबल असेल, जास्त तुम्हाला आहे ना लिंक करता येईल गोष्टींना. खरेदी किंमत किती आहे 100%. ओके, 100 रुपये आहे सध्या. 100 रुपये सपोज करा, पर्सेंटेज बद्दल मी नंतर सांगेन. खरेदी किंमत नेहमी 100 का बरं सपोज करतो. समजा आपल्याला जर म्हणलं या ठिकाणी नफा झालाय तर आहे ना इकडं वाढत जाते, तर इकडं लिहिणार आपण. नफा झालेला असेल तर उजव्या बाजूला आणि तोटा झाला असेल तर डाव्या बाजूला. म्हणूनच की काय म्हणतात की यांना चांगला व्यवहार करत असताना पैसे आपण यांना उजव्या हाताने द्यायला पाहिजे. ओके, ही रीत मे बी याच्यामुळे असेल. आणि नंबर लाईन पण तसंच काय केलेलं आहे त्याची रचना केलेली आहे. 100 रुपये आहे खरेदी किंमत. आता सपोज करा याच्यामध्ये आपल्याला 10 रुपये नफा झालेला आहे. किती 10 रुपये नफा झालेला आहे. तर हे 10 रुपये नफा झाला. ओके, हा इथून इथंपर्यंत किती रुपये आहेत 10 रुपये आहेत. इथं सध्या किती आहेत हे 100 रुपये आहेत. ओके, 100 रुपयाची खरेदी केलेली वस्तू 100 रुपयाला विकली तर कुठलाही नफा होत नाही. ओके, आणि 100 रुपयाला खरेदी केलेली वस्तू त्याच्यावरती 10 रुपये घेऊन 110 रुपयाला विकली तर किती नफा झाला 10 रुपये नफा झाला. तर गोष्टींना व्यवस्थित फोकस करा. खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत किती आहे 100 रुपये. ओके, नफा किती आहे 10 रुपये. तर विक्री किंमत किती, विक्री किंमत किती झाली 110 रुपये. आणि समजा तोटा झालेला असेल, तोटा पण किती झालाय 10 रुपयांचा झालाय. तोटा किती झालाय आपल्याला 10 रुपयांचा झालेला आहे. तर आपण इकडं पाठीमागे येणार. ओके, किती रुपयांचा 10 रुपयांचा तोटा झाला. तर वस्तूची विक्री किंमत किती होती आता 90 रुपये. किती होते 90 रुपये. आणि जेव्हा नफा झाला होता त्यावेळेस वस्तूची विक्री किंमत किती होती 110 रुपये. वस्तूच्या विक्री किमती आहे ना वेगळ्या असू शकतात. 100 रुपयाची वस्तू आहे, 110 रुपयाला विकली तर नफा झालाय, 90 रुपयाला विकली तर तोटा झालाय. तर हे विक्री किंमत किती टक्के आहे हे ज्याला समजलं त्याला इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. जसं की इकडे लक्ष द्या. समजा खरेदी किंमत नेहमी किती टक्के घ्यायची 100% घ्यायची. खरेदी किंमत नेहमी किती टक्के घ्यायची 100% घ्यायची. जर एखाद्या वस्तूवरती 20% नफा झाला, 20% नफा झाला
तर 20% नफा झाला तर 20% नफा, तर विक्री किंमत किती टक्के असते? विक्री किंमत असते, विक्री किमतीमध्ये दोन गोष्टी अंतर्भूत असतात. एक त्याची खरेदी किंमत स्वतःची आणि त्याच्यावरती झालेला नफा. हे 100% आणि हे 20%. किती टक्के झालं? हे 120%. क्लिअर आहे? समजा 100 रुपयाच्या खरेदी किमतीची वस्तू आहे, म्हणजे वस्तूची खरेदी किंमत 100% आहे. या ठिकाणी तोटा झालाय आपल्याला. किती तोटा झालेला आहे? किती झालेला आहे? तो 15% झालेला आहे. 15% झालेला असताना त्या वस्तूची विक्री किंमत 100 पेक्षा 15ने कमी ठरते आणि त्याला काय म्हणतो? 85% असं म्हणतो आपण. विक्री किंमत किती झाली त्याची? 85%. किती टक्के तोटा झाले? 15% झालेला असेल तर. आपण का बरं सांगतो हे? कारण खरेदी किमतीला नेहमी आपण काय केलेलं आहे? 100% सपोज केलेला आहे. येते लक्षात या ठिकाणी. तर मगाशी दिलेला जो क्वेश्चन होता, ओके, मगाशीचा जो क्वेश्चन बघितला आपण, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं या ठिकाणी की 20% काय झालेलं आहे? तोटा झालेला आहे. 1200 रुपयाची सायकल 960 रुपयाला विकल्याच्या नंतर या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं होतं. याच क्वेश्चनला काय करू आपण? न्यू मेथडने आहे ना सॉल्व्ह करू. जसं की व्यवस्थित बघा, आता ज्या गोष्टी आपण बघितल्या त्यांचा उपयोग कोणत्या पद्धतीने ना या ठिकाणी करता येईल. ओके, चलो. तर 1200 रुपये ही काय होती? 1200 रुपये ही खरेदी किंमत होती. खरेदी किंमत नेहमी किती सपोज करायची? 100% सपोज करायचं याला. आणि नफा झाला असेल, तोटा झाला असेल तर विक्री किंमत लगेचच लिहिता येते. आणि आपल्याला काय काढा म्हणून सांगितलंय? विक्री किंमत काढा म्हणून सॉरी, त्याच्यावरचा नफा किती झालाय असं विचारलेलं आहे. तर आपल्याला दिलंय काय? आता विक्री किंमत दिलेली आहे. ओके, खरेदी किंमत 1200 रुपये आणि ते किती टक्के? 100%. विक्री किंमत किती सांगितली आपल्याला? 960 रुपये सांगितले. तर ते किती टक्के माहिती नाही, ती किती टक्के? x% आहे. आपण काय लिहिलं त्याला? x%. तर ही आडवी मांडणी ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याजवळ आहे ना सोल्युशन काय असतं? याचं तिरकस गुणाकार करायचा आहे. काय करायचं याचा? तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार कसं होईल? 1200 आणि x चा गुणाकार होईल, 960 आणि 100 चा गुणाकार होईल. कोणत्या पद्धतीने लिहितो त्याला? x गुणिले 1200 लिहिलात तरी चालतंय, 1200 गुणिले x लिहिलात तरी सुद्धा चालतं. 1200 गुणिले काय केलं? x. एक बाजू झाली सेंटरमध्ये बरोबर. आणि इकडे काय लिहिणार? 960 गुणिले किती? 100. ओके, काटछाट इझिली करू शकतो. बेरीज वजाबाकी तर नाहीये, फक्त गुणाकार आहे याच्यामध्ये. तर हा 0 आणि हा 0 या 2 0 सोबत कॅन्सल झालं. शिल्लक काय राहिलं? 1 राहिलं त्या ठिकाणी फक्त. आता काय राहिलंय? 12. 12 1 12, 12 8 96. तर x बरोबर किती राहिलं? 80. आपण काय म्हणलो होतं? पर्सेंटेज. जर का 1200 रुपये 100% मानताय तुम्ही तर 960 रुपये किती टक्के आलं? 80% आलं. आणि हे काय आहे? विक्री किंमत. किती आहे? विक्री किंमत बरोबर 80% आहे. ओके, आणि खरेदी किंमत किती मांडलं होतं आपण? किती सपोज केलं होतं? 100%. मला सांगा, 100%ला एखादी वस्तू आणली आणि विकली कितीला? 80%ला. तर फायदा झाला की तोटा झाला? नंबर छोटा आहे, तोटा झाला. कितीचा तोटा झाला? 20%चा तोटा झाला. किती? 20%चा तोटा. म्हणून तोटा बरोबर किती टक्के? 20%. ज्यांना व्यवस्थित लक्षात आलेलं आहे त्यांनी यांना कमेंट सेक्शनमध्ये यस गॉट इट म्हणून यांना काय करायचं आहे किंवा आम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे, कॉन्सेप्ट क्लिअर आहे, एवढा मेसेज ड्रॉप करा. म्हणजे मी जे काही या ठिकाणी एफर्ट लावलेत हे उपयोगी पडलेत असं त्याचा अर्थ होईल, मला समजेल आणि मी कॉन्सेप्ट कंटिन्यू करेल. ओके, रेशो मेथड आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आहे, खूप सारे मेथड आहेत. ओके, तर एक मेथड जी आत्ता मगाशी बघितली त्या मेथडला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तर राज्यसेवा पूर्वचा मेन्सचा क्वेश्चन असेल, त्याच्यानंतर PSI STA ASOचा मेन्स असेल, प्रिलिम्स असेल, लिपिक टंकलेखकचा, टॅक्स असिस्टंटचा, प्रीचा, मेन्सचा कुठलाही क्वेश्चन असेल, सरळ सेवा भरतीचा, तलाठीचा, टेटचा, TETचा, पोलीस भरती, वनरक्षक भरती, जिल्हा परिषद भरती, महसूल विभागातली भरती असेल, त्याच्यानंतर आहे ना कृषी सेवक भरती असेल, कुठलं ग्रामसेवक भरती, कुठलीही पेपर असतील त्याच्यामध्ये जर आहे ना प्रॉफिट अँड लॉस वरती क्वेश्चन येतो तर तो क्वेश्चन 100% या मेथडने सॉल्व्ह होईल याची गॅरंटी देतो. आणि याचे प्रमाण केव्हा देईन मी? ज्यावेळेस PYQ ला सुरुवात करीन त्यावेळेस. ओके, चलो. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. किशोरने 11,900 रुपये मूळ किमतीचे फ्रीज 15,300 रुपयाला विकले तर शेकडा नफा सांगा. मूळ किंमत म्हणजेच काय असते? खरेदी किंमत असते. हे नोट डाऊन करून घ्या नोट्समध्ये. मूळ किंमत यालाच काय म्हणतो? मूळ किंमत
खरेदी किंमत, या दोन्ही गोष्टी कशा आहेत, सारख्या आहेत. मूळ किंमत होती 11,900 रुपये. मूळ किमतीचे फ्रीज 15,300 रुपयाला विकले तर शेकडा नफा किती, नफा काढायचा आहे. तर खरेदी किंमत नेहमी किती टक्के असतं, 100% असतं. खरेदी किंमत 11,900 रुपये हे किती टक्के आहे, 100% आहे. आणि विकले कितीला, महाग विकले थोडंसं, 15,300 रुपयाला. 15,300 रुपयाला विकलेलं आहे. तर 15,300 रुपये हे किती टक्के होतात. आणि हे ज्यावेळेस काढतो त्यावेळेस विक्री किंमत निघते बरं. आपण शेकडा नफा किंवा शेकडा तोटाचा फॉर्म्युला यूज करत नाहीये. या ठिकाणी शेकडा नफा सांगा असं म्हणलेलं आहे आणि ते शेकडा नफाच आपल्याला काढायचं आहे. मात्र विक्री किंमत निघाली, 100 रुपयाची वस्तू 120 रुपये विक्री किंमत निघाली तर 20% काय असतो, नफा असतो. हे इझी आहे. आता काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 11,900 गुणिले काय करणार, एक्स, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडं 100 गुणिले काय करणार आपण, 15,300. ओके, चलो. तर हे 2 शून्य या 2 शून्यासोबत कॅन्सल करू. तर 17च्या पाड्यामध्ये या ठिकाणी 119 पण आहे आणि 153 पण आहे. एक मराठी सिनेमा आहे, त्याच्यामध्ये आहे ना, तो जो विद्यार्थी असतो किंवा लहान मुलगा जो असतो तर त्याला आवड असते क्रिकेटची आणि त्याला आहे ना त्याचे वडील काय बनत असतात, सतत अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. मग तो विद्यार्थी म्हणतो की एक शिक्षक एक सब्जेक्ट शिकवू शकतो, बरोबर आहे. मग एका विद्यार्थ्याने सगळे विषय का शिकायला पाहिजे, याच्या पाठीमागे आहे ना खूप सारे आहे ना रिझन्स आहेत. ओके, त्याचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो. मात्र मूवीमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की आहे ना एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर आहे ना सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी का बरं भाग पाडताय. मग त्याचे वडील चिडून आहे ना शाळेमध्ये जातात आणि विचारतात मास्तरला की आहे ना तुम्ही इतिहासाचे शिक्षक असाल, मराठीचे शिक्षक असाल, 17 सत्य किती सांगा. मग त्या सरांना येत नाही. तेव्हापासून आहे ना मला हे पाठ आहे, 17 सत्य किती. 17 सत्य किती होतात, 19चे होतात, 119. मग भरत जाधव काहीतरी नाव आहे त्या ऍक्टरचं, बहुतेक तेच ऍक्टर आहेत. ओके, तर त्यांनी विचारलं, मग ते शिक्षकाला विचार, तुम्हाला जर माहिती नसेल तर मग ना विद्यार्थ्यांकडून अपेक्षा का ठेवता की त्यांनी पाठ करायला पाहिजे. ओके, 17 सत्य 19चे, 17 90 53. ओके, झालं या ठिकाणी. तर राहिलं काय काय, 9 गुणिले 100 हे झाले 900 आणि हा 7 ने भाग द्यायचा, इकडे आणून भाग देऊ पण 7. हा एक्स राहिला, इकडून पण भाग दिलं असतं ते एवढं कॉम्प्लेक्स होऊन जाईल की लक्षात येणार नाही. तर 7 ने भाग दिल्याच्यानंतर 7 × 7, तर 7 ने कितीचा भाग जाईल, 7 × 7 राहिले किती 2, 20 झाले. 7 2 14 राहतात किती 6, 60 झाले. 7 8 56 राहतात किती 4. आता भाग जाते म्हणून पॉईंट दिला, 40 झाले. तर 7 5 35 राहतात किती 5, 50 झाले. 7 7 49, 128.57. तर एक्स बरोबर काय आलं, 128.57%. ही काय आहे, विक्री किंमत. 11,900 रुपयाला जर 100% मांडलं ना तर हे 15,300 रुपये किती टक्के आहे, 128.57%. यातलं 100% खरेदी किंमत आहे आणि 28.57% काय आहे सांगू शकाल, याला काय म्हणतो आपण, प्रॉफिट. आपल्याला काय विचारलं होतं, शेकडा नफा किती, शेकडा नफा आहे 28.57%. इझी. हे कॅल्क्युलेशनमध्ये ना ज्याची स्पीड असेल इझिली क्वेश्चन त्याचा सॉल्व्ह होतो. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, 2 स्टेपमध्ये ना आन्सर निघून जातं. याच्यासाठी आहे ना या मेथडचा आपण उपयोग या ठिकाणी करतो. ओके, फॉर्म्युला यूज करत बसाल तर आहे ना या ट्रॅपमध्ये अडकून जाल आणि कधी आहे ना नफा आणि तोटा या चॅप्टरच्या बाहेर तुम्ही कधीच पडणार नाहीत. हे असं मायाजाल आहे. पाहिजे तेवढे या ठिकाणी टाईप तयार होतात, पाहिजे तेवढे प्रश्नांचे प्रकार तयार होतात. घाबरायचं नाहीये, कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर इझिली सॉल्व्ह होतील. एक विक्रेता 4,000 रुपये मूळ किमतीचे घड्याळ 5,200 रुपयाला विकतो तर शेकडा नफा किती कमी येतो. ओके, चलो. तर नफा किती आहे हे ना विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करून मग नफा काढलं, मग नफा भागिले खरेदी किंमत ठेवलं, मग गुणिले 100 केलं, मग पर्सेंटेज काढलं. हे सगळं करण्यापेक्षा मी काय सांगतोय, 4,000 रुपये, 4,000 रुपये मूळ किंमत आहे, म्हणजेच त्याला काय म्हणायचं आहे, 100% म्हणायचं. किती, 100%. आणि विकले कितीला, 5,200. 5,200 किती टक्के, हेच तर काढायचं आहे. 5,200 किती टक्के हे काढायचं आहे आपल्याला. तर सोल्युशन काय असेल याचं, तिरकस गुणाकार. हे 4,000 गुणिले एक्स बरोबर पर्सेंटेज घ्यायची आवश्यकता नसते आणि हे 5,200 गुणिले काय 100. ओके, चला काटछाटला सुरुवात करा. 1 2 3 1 2 3 राहिलं काय 520. 4 ने भाग जाईल, 4 1 4, 4 1 4 राहिला 1, 4 त्रिकम 12 आणि हा राहिलेला 0. एक्स बरोबर किती आलं, 130%
मला सांगा याच्यामध्ये डिवाइड करून 130% मध्ये आहे ना 100% काय आहे? 100% सर तुम्हीच सांगितलं होतं ना खरेदी किंमत आहे. मग मला सांगा वरचे 30% काय आहे? सर 30% जे त्यांना विचारलंय शेकडा नफा किती आहे? शेकडा नफा किती कमवतो? 30% कमवतो. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. ओके चलो, तर 30% याचा आन्सर आहे. हा इझिली आहे ना, आपण क्वेश्चन अटेम्प्ट केलं. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी. विजयाने मिक्सर 1890 रुपयाला खरेदी केले व काही दिवसानंतर 1680 रुपयाला विकले. निश्चितपणे ना 1800 रुपयाला विकत घेतले 1890 रुपयाला आणि विकले किती? 1680 रुपयाला. तर शेकडा तोटा किती झालेला आहे हे काढा म्हणले. तर आपल्याला सबट्रॅक्शन ऍडिशन काही करायची नाही. घेतलंय कितीला? 1890. 1890 हे किती आहे? 100% आहे. प्रॅक्टिस करून बघा आणि बाकी सेम टाईपचे जेवढे क्वेश्चन आहेत सगळे क्वेश्चन घेऊन आहे ना या ठिकाणी या पद्धतीने सॉल्व्ह करा. आणि ही मेथड कुठंपर्यंत आपल्यासोबत चालेल, किती वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन या मेथडने सॉल्व्ह होतील याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही. 1680 रुपये मला सांगा, हे निश्चितपणे आपण पर्सेंटेज काढल्याच्या नंतर 100% पेक्षा कमी 87%, 88, 91% वगैरे या पद्धतीने येतं. ओके चलो आपण बघू या ठिकाणी. x%, तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1890 गुणिले x बरोबर 1680 गुणिले किती? 100. ओके 0 कॅन्सल होतं या ठिकाणी. 0 आणि 0 कॅन्सल झाला तर या ठिकाणी 6 आणि 1 7, 7 आणि 8 15, 3 ने भाग देईल या दोन्ही संख्यांना. 3 ने भाग देऊ आपण. ओके काय करू आपण? x बरोबर 168 इंटू 100. गुणाकार करायची गडबड करायची नाही. भागाकार झाल्याच्या नंतर मग आहे ना गुणाकार करू आपण. ओके तर 3 5 15, 3 संग 18, त्याच्यानंतर 3 संग 18, 3 त्रिक 9, 63. त्याच्यानंतर 7च्या पाड्यामध्ये 7 9 63, 7 8 56. तर किती राहिलंय आपलं या ठिकाणी? 800 भागिले 9 राहिले. किती? 800 भागिले 9. 800 भागिले 9 तर 9×8 = 72. ओके राहिले किती या ठिकाणी? 8 राहतात. किती झाले? 80 झाले. 9×8 = 72. परत 8 राहिले. आपण काय केलं? भाग जात नाही, दशांश दिला, 0 घेतलं, 9×8 = 72. ओके परत 8 राहिलं, 0 घेतलं, 9×8 = 72. किती आलं हे? x बरोबर 88.88%. आता काय कराल? नफा जर झालेला असता तर 100% पेक्षा वरची किंमत आली असते. 102, 105, 110, 115. किती? तोटा झालेला आहे म्हणून 100% पेक्षा किंमत कशी आली? कमी आली. तर या ठिकाणी याला ओळखायचं आहे व्यवस्थित. काय करायचं आहे? खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत नेहमी किती असते? 100%च असते, याच्यात वाद नाही. 100% पेक्षा आहे ना कितीनं कमी आहे? ओके हे 88 म्हणजे या ठिकाणी 88 मध्ये जर आपण 12 मिळवले, ओके 0.12, 11.12% नी कमी आहे. आणि हा काय आहे? हा एवढा तोटा झालाय म्हणून तर विक्री किंमत 88% झाली ना. ओके समजतंय? खरेदी किंमत किती आहे? 100%. विक्री किंमत किती आली आहे? 88.88 रुपये. म्हणजे कितीनं कमी आहे? 11.12 रुपयानं कमी आहे. तर हे 11.12 रुपये काय झाला? तोटा झाला. तर हा शेकडा तोटा आहे 11.12, दॅट इज 11.11. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय आहे? बरोबर उत्तर आहे. चलो जे 3 क्वेश्चन होते तिन्ही क्वेश्चन एकाच मेथडने आपण काय केलेलं आहे? सॉल्व्ह केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5 तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी. कपिलने प्रत्येकी 25 पैशांना 1 याप्रमाणे 9 डझन पेन्सिल खरेदी केल्या व त्यावर 12 रुपये नफा कमविल्यास शेकडा नफा किती? सरळ सरळ आपल्याला काय दिलंय? नफा किती कमवलाय हे दिलेलं आहे. नफा किती रुपये कमवलाय हे दिलंय. तर आपण सरळ सरळ काढू या ठिकाणी. कपिलने प्रत्येकी 25 पैशांना, इथं देत असताना ना 25 पैसे दिले. खरेदी किंमत दिले का? खरेदी किंमत दिलेली नाहीये. खरेदी किंमत आहे ना इनडायरेक्ट स्वरूपात दिलेला आहे. 1 पेन्सिल 25 पैशाला, असे 1 याप्रमाणे 9 डझन पेन्सिल. 9 डझन पेन्सिल म्हणजे किती पेन्सिल? एका डझन मध्ये किती असतात? 12 असतात. एका डझन मध्ये किती पेन्सिल असतात? 12 पेन्सिल असतात. कुणाला माहिती आजपर्यंत असा क्वेश्चन कधी पडलाय तुम्हाला की मनामध्ये क्युरिओसिटी प्रश्न? एका डझन मध्ये आहे ना ही 12 संख्याच का बरं ठेवलेली? 1 डझन 10चा का बरं राहिला नाही? 10 केळी म्हणजे 1 डझन, 10 कप म्हणजे 1 डझन. बट डझन ही कॉन्सेप्ट आलीच का बरं? कशासाठी? बघ मी जिथपर्यंत वाचलेलं आहे
जिथपर्यंत मला गोष्टी आहेत तिथपर्यंत मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, मॅथमॅटिक्सच्या बाहेर पण जाऊन थोडंसं गोष्टी आपण हाताळण्याचा प्रयत्न करतो ना. आता आहे ना, तुम्ही तुमच्या घरातल्यांना किंवा वडीलधारी माणसं जे आहेत, आजी असेल, आजोबा असेल, ज्यांच्याकडे ना ज्ञान जे असतं त्याचं भांडार असतो, शाळेत जरी गेले नसतील तरी सुद्धा आहे ना त्यांच्याजवळ काय आहे, ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाला उपयोग असतो बुद्धी असेल तर. आणि काय सांगितलं होतं, बुद्धी असेल तर ज्ञान या ठिकाणी, बुद्धी नसेल तर ज्ञान कसं आहे, व्यर्थ आहे, आणि विनम्रता नसेल तर विद्या व्यर्थ आहे. तर दोन गोष्टी नेहमी स्वतःजवळ ठेवायच्या, एक बुद्धी ठेवायची आणि दुसरी विनम्रता ठेवायची. अहंकार कधी त्या गोष्टीचा बाळगायचा नाही. चला, एक रिझन तर असं आहे की आधी चला असं मानून चालू की आपण आहे ना हे जवळपास ज्यावेळेस फ्रान्सिसी और पोर्तुगीज जे आहेत भारतामध्ये 15व्या शतकात येण्याच्या अगोदर आपण वेगळी एकके मे बी यूज करत होतो. मला कन्फर्म माहिती नाही, बट सपोज करू की 10 वस्तूंचा संच म्हणजे 1 डझन, किंवा त्याला 1 डझन म्हणत नसतील, कुठला तरी त्याला वेगळा वर्ड असेल. ओके, तर आता 12 बद्दल माहिती आहे तर ती स्टोरी सांगतो मी. ते आल्याच्यानंतर त्यांनी इंट्रोड्यूस काय केलं, 12 ही अशी संख्या आहे की ज्याला 1 ने भाग जातं. सर 1 ने तर सगळ्यांनाच भाग जातं ना, ही सांगायची थोडीच गोष्ट आहे. 1च्या व्यतिरिक्त या संख्येला 2 ने भाग जातं, या संख्येला 3 ने भाग जातो, या संख्येला 4 ने भाग जातं, या संख्येला 5 ने भाग जात नाही, 6 ने भाग जातं, आणि या संख्येला स्वतः 12 ने भाग जातं. ओके, तर पहिली अशी 2 अंकी संख्या आहे ज्या संख्येला एवढ्या साऱ्या संख्यांनी भाग जातं. मग भाग जातं म्हणून झालं काय, काय झालं, भाग जातो चला 1 ने, 2 ने, 3 ने, 4 ने, 6 ने, 12 ने. उपयोजन काय, उपयोजन काय, ऍप्लिकेशन काय याचं, सपोज करा 12 वस्तू असतील तर त्या एका व्यक्तीला देता येतात, 2 व्यक्तींमध्ये वाटता येतात 6-6, 3 व्यक्तींमध्ये त्याची विभागणी करता येते 4-4-4, 4 व्यक्तींमध्ये त्याचं विभाजन करता येतं 3-3-3 प्रत्येकी, 6 व्यक्तींमध्ये त्याचं विभाजन करता येतं किती, 2-2-2 या पद्धतीने, आणि 12 व्यक्तींमध्ये सुद्धा त्याचं विभाजन करता येतं 1-1-1. म्हणजे वाटण्यासाठी सोपं आहे, विभाजन करण्यासाठी सोपं आहे, त्याचं विभक्तीकरण करण्यासाठी कसं आहे, सोपं आहे ही संख्या. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट, 10 जर संख्या असतं तर 10ची वाटणी करता आली असते का आपल्याला, नाही. म्हणून, आणि दुसरी एक गोष्ट, या डझनची आवश्यकताच का बरं लागली याची, बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या की वजनामध्ये, किंवा आपण ज्याला काय म्हणतो, आपण कुर्ती ज्याला म्हणतो, ओंजळ ज्याला म्हणतो, ओंजळी नाही ना व्यवहार व्हायच्या अगोदर जोंधळं आणायचे किंवा गहू आणायचे, ज्वारी आणायचे, काही गोष्टी असतील, किंवा लिक्विड जर पदार्थ असतील तर त्याच्यासाठी काही भांडे असतील, माप असतील त्यांचे, त्या मापाने यांना द्यायचे. मात्र अशा बरेच वस्तू होते, जसं की अंडी असतील, जसं की फळं असतील, केळी असतील, जसं की इतर बरेच आहे ना गोष्टी असतात ज्या की आपल्याला किलोच्या भावाने आहे ना विकत घेता येत नाहीत, किंवा आकाराच्या भावाने विकत घेता येत नाहीत, त्या संख्येच्या भावाने विकत घेण्याची आहे ना जी प्रथा पडली तेव्हापासून डझन ही कॉन्सेप्ट आहे ना यूज केली जाते. 1 2 3 4 5 6, जसं की आपण केळी घेतो, जसं की कप घेतो, जसं की ग्लास घेतो, हे डझनवरती विकले जातात. आणि दुसरं रिझन याच्या पाठीमागचं, दुसरं रिझन काय, सपोज करा आपण मिठाई आणतो स्वीट मार्टमध्ये जाऊन, ओके, कुठल्याही गोष्टी असतील डझनमध्ये ना ज्यावेळेस पॅकेजिंग केली जाते, 10 वस्तूंची पॅकेजिंग करत असताना हे 10 लाडू 9 लाडू या पद्धतीने बसवले. हा झाला बॉक्स, या बॉक्समध्ये व्यवस्थित फिट होतं. हा छोटा नाही बरं, मोठाच आहे लाडू. ओके, चलो 10वा लाडू बसवायचं कुठं, या ठिकाणी जर बसवायचा प्रयत्न केला तर स्ट्रक्चर बिघडेल, रचना पूर्णपणे बिघडेल. मग बॉक्स असा बनवावा लागेल. ओके, या पद्धतीने बॉक्स बनवा. थोडंसं आहे ना इकडं पण 2 पर काढा, इकडं पण काढा, थोडं कासवासारखं आहे ना स्ट्रक्चर येईल त्याला. मग याला लोडिंग करत असताना, याची वाहतूक करत असताना सुद्धा अडचण होईल. म्हणून अशी संख्या पाहिजे ज्याची पॅकेजिंग करत असताना कसं जाईल, सोपं जाईल. 4/3, 2 3 4 आणि 1 2 3 4 व्यवस्थित. मग बॉटल्स पॅक करायचे असतील, बॉक्स पॅक करायचे असतील, शूज पॅक करायचे, कुठलीही गोष्ट पॅक करायची असेल 12च्या संख्येमध्ये असेल तर ती या पद्धतीने पॅक केलं जातं. मग आता तुम्हाला समजेल की बिस्लेरीचे जे मिनरल वॉटरचे जे आहे ना बॉक्स राहतात त्याच्यामध्ये बॉटल्स 12 का बरं दिलेले असतात, कारण डझनवरती त्याचा व्यवहार पण ठरवता येतो, पॅकेजिंग पण करता येतं, या सगळ्या गोष्टी साध्य होतात. ओके, चला, विचार केलेला नसेल तर हे लक्षात ठेवा. आणि जर याच्यानंतर तुम्हाला कधी कोणी प्रश्न केला तर उत्तर तुमच्याजवळ रेडी आहे. ओके, चलो, हे माझं उत्तर नाही, मला कुठून तरी भेटले, मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर केलेलं आहे.
चलो क्वेश्चन काय, कपिलने प्रत्येकी 25 पैशांना एक याप्रमाणे 9 डझन पेन्सिली खरेदी केल्या. 9 डझन म्हणजे टोटल 12 90 अष्टोदर्शे 108 पेन्सिली खरेदी केलेत आणि प्रत्येक पेन्सिलची किंमत किती आहे 25 पैसे. आणि जर मी 108 ला 25 पैशानं जर गुणलं तर खरेदी किंमत निघते, मात्र कशामध्ये निघेल, पैशामध्ये निघेल. ओके, खरेदी किंमत निघेल. तर खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत किती आहे 25 पैशाने गुणायचं आहे. कशाला, किती डझनला, 9 डझनला. हे 9 डझन 108 लिहिण्यापेक्षा 12 गुणिले 9 लिहिलं तरी तेच आहे. किती पैसे झाले टोटल, 12 गुणिले 9 108. 108 पेन्सिलचे प्रत्येक पेन्सिलला 25 पैसे, तर टोटल एवढे पैसे झाले. तर मी काय करतो, तर याला परत रुपयामध्ये कन्वर्ट कशाला करू, एवढे पैसे आहेत, या 12 रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करतो. नफा किती रुपयाचा आहे, नफा आहे 12 रुपये, म्हणजेच 12 गुणिले 100 बरोबर किती पैसे, 12 पैसे. या ठिकाणी कुणीही चुकत नाही, पैशाचा व्यवहार सगळ्यांना चोख माहिती असतो. किती पैसे आले, 12 पैसे. नफा नेहमी कशावरती अवलंबून असतो, खरेदी किमतीवरती. खरेदी किंमत पैशामध्ये, नफा पैशामध्ये, एकक समान असायला पाहिजे नेहमी. तर या क्वेश्चनला तर शेकडा नफा बरोबर आपला फॉर्म्युला काय होता, नफा भागिले खरेदी किंमत. का बरं, नफा नेहमी खरेदी किमतीवर डिपेंड असतो. तर हे 1200 रुपये नफा झाला आणि छेदामध्ये हेच लिहून घ्या 25 गुणिले 9 गुणिले 12. ओके, चलो आपण सॉल्व करू. 12 1 12, 12 1 12, राहिले किती 100. 25 1 25, 25 चोक 100. पर्सेंटेज काढायचं ना, गुणिले 100 पण लिहायला पाहिजे. राहिले काय आन्सर आपल्याजवळ, 400 भागिले 9 राहिले. किती राहिले, 400 भागिले 9. याला जर सॉल्व केला आपण, ओके, याला सॉल्व केल्याच्यानंतर, ओके, 9 चोक 36, राहिले किती 4, 9 चोक 36, परत राहिले किती 4. आता शून्य नाहीये पुढं, दशांश दिला 0 ला, 9 चोक 36, हे असंच वाढत जाईल. 44.44% हा त्याचा काय आहे, शेकडा नफा आहे. ऑप्शन नंबर डी, दॅट्स इट. या पद्धतीने आहे ना, एवढा इझी क्वेश्चन होता, या पद्धतीने सॉल्व करू शकतो. सेम टाईपचे क्वेश्चन पुढे आहेत. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचा आहे. 2.25 रुपयास एक पेन याप्रमाणे 15 डझन पेन खरेदी केले व सर्व पेन शेवटी 360 रुपयांना विकल्यास व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झालेला आहे असं विचारलं. हा क्वेश्चन सॉल्व होतो का बघा, आणि क्वेश्चन सॉल्व जर झाला तर याचं आन्सर कमेंट सेक्शनमध्ये या ठिकाणी टाका. बघत असतो मी तुमची रोज कमेंट, तुम्ही काय रिप्लाय करताय काय नाही ते. ओके, तर तुमचं जे सहकार आहे, तुमचं जे प्रेम आहे, हे व्हिडिओ अपलोड ज्यावेळेस 9 वाजता होतो तर पुढच्या 24 तासांमध्ये हे दिसून येतं. त्यासाठी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार. आणि याच पद्धतीने सपोर्ट करत राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि पुढचा लेक्चर जो आहे उद्या ठीक 9 वाजता अपलोड होईल. तोपर्यंत विश्रांती घ्या. धन्यवाद.